न्यूज 18 लोकमत सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला देशाची मान उंचावणारी बातमी ती म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमध्ये काल भारताच्या शिरपेचात सुवर्ण तुरा होणारी ही बातमी। आणि भालाफेक स्पर्धेमध्ये भारताच्या नीरज चोप्रानं सुवर्ण कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमधलं पहिलं सुवर्ण पदक खेचून आणलं। तर दुसरीकडे कुस्तीमध्ये 65 किलो वजनी गटात बजरंग पुनियानं कांस्य पदकाची कमाई केली। कालचा दिवस भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये अगदी महत्त्वाचा, कारण भालाफेक या स्पर्धेमध्ये भारताच्या नीरज चोप्रानं सुवर्ण पदक पटकावलंय, तर दुसरीकडे कुस्ती या स्पर्धेमध्ये बजरंग पुनियानं कांस्य पदक कमावलंय। तर दरम्यान नीरज चोप्राशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय दुधाणे यांनी। नीरज, बहुत बहुत शुभकामनाएं न्यूज 18 के ओर से। आज आपने एक इतिहास रचा है, देश के एक नए गोल्डन बॉय है वो, क्या कहेंगे आप? बहुत बड़ी है। बस क्या ही बोलूं जी, मैं तो बस बहुत खुश हूँ और काफी मेहनत की थी इस दिन के लिए और आज ये पूरी हुई है तो काफी खुशी है। जय हिंद का नारा हमने सुना है, आज राष्ट्र दिन भी सुनी है। जब आप खड़े थे उस पोडियम पे, क्या भावना थी नीरज जी? बस वो तो मतलब कई मोमेंट ऐसे होते हैं कि उसको हम एक्सप्लेन नहीं कर सकते, तो वो एक बहुत ही मैं एक्सप्लेन नहीं कर सकता। वो सबसे ऊपर का जो वो है, वो बहुत उस चीज की बहुत खुशी थी कि अपना ओलंपिक स्टेडियम में नेशनल एंथम बज रहा था। पहला आइटम किया था, दूसरा आइटम किया था, बहुत सक्सेसफुल हुआ। क्या भावना थी मन में? आपने कहा था आप रात भर सोए नहीं थे, एक ज्वाला मन में जल रही थी। जी हाँ, काफी मुश्किल होता है ऐसे टाइम पे सोना, क्योंकि दिमाग में ऐसे चलता है कि यार कल कंपटीशन है, कल बस पूरी जान लगा देनी है। और बस अभी होने के बाद थोड़ा सा रिलैक्स महसूस कर रहे हैं, क्योंकि जितना वेट था, जितना भी इतना इंतजार किया इस दिन के लिए, आज वो पूरा हुआ और गोल्ड के साथ पूरा हुआ, तो थोड़ा सा अभी रिलीफ मिला है। आपने मेडल मिल्खा भाग के हीरो मिल्खा को अर्पित किया है, और आपके साथ पाकिस्तान का भी एक प्रतिद्वंदी था। जैसे खालिद और मिल्खा सिंह की दोन थी, यहाँ वैसी हो गई। मिल्खा के बारे में क्या बोलेंगे? बिल्कुल, देखो मिल्खा सिंह हमारे एथलीट के हमारे इंडिया के बहुत ही तगड़े एथलीट रहे हैं, और खासकर एथलेटिक्स में उनका काफी ज्यादा योगदान रहा है, और उनकी वजह से लोग आज हमारे सब नीरज जी, आपका मेडल दर्शकों को, पूरा देश इस मेडल का इंतजार कर रहा है। पूरे देशवासियों को आप क्या संदेश देंगे, क्या बोलेंगे? बस मैं ये बोलूंगा कि आप अगर इंतजार कर रहे हैं तो ये आपका इंतजार खत्म हो गया है, और आपका बहुत बहुत धन्यवाद सभी का कि आपने इतनी दुआ दी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा नीरज चोप्राचं कौतुक केलं आणि त्याच्याशी फोनवरून संवाद साधला। नीरज जी नमस्ते। नमस्ते सर। और बहुत बहुत बधाई आपको। थैंक यू सर, थैंक यू सो मच। आज ओलंपिक का समापन की दिशा में जा रहा है और आपने देश को खुश कर दिया। हाँ, बस दो दिन सर वही था कि बस ये मेरा सबसे लास्ट ईयर है कि मैं इंडियन में, तो बस कुछ अच्छा करना है और गोल्ड जीतना हूँ, और तो बहुत खुशी की बात है। बहुत अच्छा लगा, और मुझे लगता है कि सभी जो अपने भारत और जो अपने लोग देख रहे थे उनकी बहुत दुआएं और उनका सपोर्ट था पीछे से इतने ज्यादा लोगों का, तो शायद उसी ने मुझे यहाँ पे आज पहुंचाया है। पानीपत ने पानी दिखा दिया। नहीं सर, बहुत सभी का बहुत ज्यादा दुआएं थी, तो उनकी दुआएं काम आई आज। लेकिन इस बार एक तो ओलंपिक एक साल डिले हुआ, तो आपको एक साल ज़्यादा मेहनत करनी पड़ी, और कोरोना में अनेक संकट आए, अनेक मुसीबतें आई, बीच में आपको चोट भी आई थी, लेकिन उसके बावजूद भी आपने बहुत बड़ा कमाल करके दिया, और ये मेहनत के कारण होता है। जी नहीं, बहुत ही ज्यादा सर, बहुत मुश्किल टाइम रहा था, बीच में इंजरी आई थी और ऐसा लग रहा था कि पता नहीं कैसा कम। लेकिन जिस दिन आप जा रहे थे और मेरी आपसे जो बात हुई, मैंने देखा कि आपके चेहरे में एकदम कॉन्फिडेंस था, आपकी बातों में कॉन्फिडेंस था, और दूसरा मैंने देखा आपको प्रेशर नहीं था।
बिल्कुल हंसते खेलते थे आप। बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत बधाई। थैंक यू सो मच सर। थैंक थैंक यू यू सर। थैंक यू। तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्राला शुभेच्छा दिल्यात. भारत मातेचे सुपुत्र नीरज चोपडा यांनी टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून संपूर्ण भारताची मान उंच केली आहे. आज ज्यावेळी टोकियोमध्ये भारताचं राष्ट्रगीत वाजत होतं आणि त्याच वेळी भारताचा तिरंगा झेंडा उंच उंच जात होता, अक्षरशः आपण सर्व रोमांचित होत होतो. आणि याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते केवळ आणि केवळ नीरज चोपडा यांना जात आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचसोबत अभिनंदन करतो भारतीय ऑलिम्पिक कंटिंजेंटचं. 7 मेडल तर मिळवलेच, पण ज्यांना मेडल मिळाले नाही त्याही खेळाडूंनी इतकं प्रावीण्य दाखवलं आहे की अनेक वर्षानंतर भारतीय खेळाडूंची ताकद ही विश्वाला समजली आहे. आणि म्हणून या संपूर्ण कंटिंजेंटचं मी मनापासून अभिनंदन करतो. Let me first congratulate Neeraj Chopra for his outstanding performance. I think every Indian was glued to the TV channel. Historic win, a great achievement, highest ever tally in Olympics. At the same time, I think he has done a fantastic job. Let me congratulate Neeraj Chopra on behalf of 135 crore Indians. He has brought this medal not only for India, but I think it's a great hope for the upcoming generations to inspire a lot of young people to play sport and to win more medals in future. See, the world was facing the COVID-19 pandemic. It wasn't easy for any athlete, any association, or for the government also to prepare for such events. Despite that, the government of India tried its best to send them overseas also to train and provide all kind of facilities. And I'm glad the highest ever medals India has won. At the same time, 128 athletes. This was the largest contingent for India who ever participated in the Olympics. हरियाणा के छोरे ने लठ गाड़ दिया, और लठ क्या, भाले वाला लठ गाड़ा. भाला वही होता है ना, तो भाले वाला लठ गाड़ दिया. छोरे ने कमाल कर दिया. अपेक्षा के अनुरूप, जैसा हम पहले भी सोचते थे कि गोल्ड हमको मिलेगा, गोल्ड मिला. और इस अवसर पर 13 तारीख को अभिनंदन तो हम करेंगे ही. उनको जो हमारी पॉलिसी है उसमें 6 करोड़ रुपए की राशि वो भी दी जाएगी. साथ में क्लास 1 की नौकरी, और नौकरी में भी हमारी ऑफर उनको ये रहेगी कि हम पंचकुला में एक सेंटर ऑफ एक्सीलेंस फॉर एथलेटिक्स ये बनाएंगे, और उसमें उसका हेड बनाएंगे उसको. उसी को उसका सारी देखरेख करने के लिए हरियाणा में अगर नौकरी के लिए आते हैं उनका स्वागत करेंगे. ये बहुत खुशी हो रही है, हमें नाज है कि हमारा बेटा एथलेटिक में गोल्ड मेडल लेके देश का सुखा पूरा कर पाया. और बहुत संघर्ष किया है. आप बता रहे थे 16 किलोमीटर दूर जी आया करते थे, ग्राउंड नहीं है, छोटा सा गांव है. जी, हमारे यहाँ सुविधाओं का अब मतलब कमी है. कोई स्टेडियम या मतलब कोई सुविधा नहीं है, तो इसीलिए उसको 15-16 किलोमीटर दूर जाना ये बड़ा संघर्ष का काम था. जब ओलंपिक जा रहा था नीरज, तब आपको उम्मीद थी कि कोई गोल्ड जरूर आए, कोई मेडल आने वाला है? जी, हमें तो वैसे तो उम्मीद रियो में भी थी, लेकिन रियो में वाइल्ड कार्ड नहीं मिलने के कारण वो नहीं कर पाया. तो अब की बार हमें पूरी उम्मीद थी उसकी तैयारियों को देख के, जिसे वो पूरा कर पाया. पूरा देश आपको बधाई दे रहा है. प्रधानमंत्री, तमाम जितने भी बड़े लोग हैं, सबने नीरज को आपको बधाई दी है. जी, बहुत अच्छा लग रहा है. मैं सभी का आशीर्वाद चाहूंगा, जो उन्होंने हमारे बेटे पर जो संघर्ष करके यहाँ तक पहुँचाया एथलेटिक में, मैं पूरे देश को नमन करना चाहूंगा.
नीरजच्या या वडिलांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली. आता भालाफेकीमध्ये नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात जल्लोष केला जातोय. मुंबईच्या शिवाजी पार्क इथे ॲथलेटिक्स खेळाडूंनी आनंद साजरा केला. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. नीरज चोप्रानं भालाफेकमध्ये गोल्ड मेडल मिळाल्यानंतर देशभरात सर्वत्र आनंदाची लाट पसरली आहे. मी आता शिवाजी पार्क येथे आहे. या ठिकाणी देखील अनेक खेळाडू जे आहेत ते आपलं भवितव्य आजमावण्यासाठी लहानपणापासून या ठिकाणी सराव करतात आणि कुठेतरी आपण देशाचं नाव मोठं करू शकू अशी आशा त्यांना देखील आहे. आणि अपार कष्ट जे आहेत ते हे खेळाडू या ठिकाणी घेत असतात. आपण त्यांना विचारूया नीरज चोप्राने जे यश मिळवलं त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय. काय वाटतं की नीरज चोप्राने गोल्ड घेतलंय, भारतासाठी अभिमानाची गोष्ट. सर एक्चुअली गोल्ड जो मिला है हमारे इंडिया को, वो ऐसे ही हमारे इंडिया हमको सपोर्ट करते रहे और हम लोग अच्छे खिलाड़ी और हमको जो ग्राउंड हमें मिल रहा है खेलने के लिए और कोच जो मिल रहे हैं अच्छे से, वैसा हमारा चलता रहे और ऐसे ही हमारे इंडिया में गोल्ड मेडल मतलब आते रहे. जेव्हा इथे प्रॅक्टिस करतो तेव्हा एक डोळ्यात स्वप्न असतं का की आपण देखील असं गोल्ड मिळवू शकतो. हो, असतं स्वप्न. सगळ्यांचं स्वप्न असतं की आपल्याला गोल्ड मेडल मिळायला पाहिजे. ज्या टायमात आज नीरज यांनी गोल्ड मेडल मिळवलं तसंच प्रत्येक जे येणारी जनरेशन आहे त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं पाहिजे आपल्यासाठी. आणि ट्रॅकसाठी आपल्यालाही खूप दिले आहेत. जसं क्रिकेटलाही आता डिमांड आहे तसंही आपल्याला ॲथलेटिक्सलाही डिमांड आलं पाहिजे. तू एक ॲथलेटिक खेळाडू आहे, काय वाटतंय, काय भावना आहेत. कारण आतापर्यंत क्रिकेट असेल इतर खेळांमध्ये खूप मोठं नाव या ठिकाणी होतं, पण ॲथलेटिक्स सारख्या खेळांकडे विशेष लक्ष दिलं जातं. फार अभिमान वाटतं खरंच. आणि आम्ही पण प्रयत्न करतोच आहे तेवढं उंच जायचं. आणि सगळ्यांनी प्रयत्न केलाच पाहिजे लहानपणीपासून, कारण तसंच आपल्याला गोल्ड मिळेल आणि आपल्या देशाचं नाव तसं आपली अजून प्रगती व्हावी असं वाटतं. काय अपेक्षा, काय सुधारणा व्हायला पाहिजे आणखी. क्रिकेट सोडून पण अजून स्पोर्ट्स आहेत ह्याचं आता लोकांना कळायला लागलं आहे, तर त्याच्यासाठी पण फॅसिलिटीज तेवढे असले पाहिजे बाकीच्या स्पोर्ट्ससाठी असं वाटतं. खरोखर फॅसिलिटीची एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. फॅसिलिटी मिळायला पाहिजे. परिश्रम करताना एक अपेक्षा वाटते की आपण देखील देशासाठी खेळावं असं. हां सर, प्रत्येकालाच वाटते की आपण पण देशासाठी अजून गोल्ड मिळवून द्यायला हवेत आणि देशाचं नाव अजून पुढे न्यायला हवं. जसे बाकीचे देश गोल्ड मिळवून जातात तसं भारताने पण ऑलिम्पिक्समध्ये वगैरे भरपूर गोल्ड मिळवावे असं आम्हाला पण वाटतं. नीरज चोप्राच्या यशानंतर काय प्रतिक्रिया तुझी. आम्हाला तर खूप अभिमान आहे, त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं आहे आणि असंच सगळ्यांना चान्स भेटावा ही आमची इच्छा आहे स्पोर्ट्सवाल्यांची. तर नक्कीच सर्व ॲथलेटिक्सचे खेळाडू म्हणत आहेत की नीरज चोप्राला जे यश मिळालं त्याचसारखं अनेक खेळाडू जे असे आहेत की ते यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी अपार कष्ट जे आहे ते करत आहेत. त्यांना देखील सरकार असेल किंवा एकूण ज्या सुविधा असायला पाहिजे त्या त्यांना देखील मिळो हीच एक अपेक्षा जी आहे ती या खेळाडूंनी व्यक्त केली आहे. पुढे जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता पुढच्या बातम्यांकडे वळतोय. महाडमधल्या तळीमधील दुर्घटना ही राज्यासह देशवासियांच्या मनाला अगदीच चटका लावून गेली. पण या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती आता सांगलीतल्या शिराळा तालुक्यातल्या गावांना सुद्धा आहे. इथल्या 6 गावांवरती भूस्खलनाची टांगती तलवार आहे. पाहुयात सांगलीमधल्या शिराळा तालुक्याचा हा ग्राउंड रिपोर्ट. इथं खाली मंदिराच्या वरच्या सगळी झाडं बाप्पा आम्ही तोडून टाकली ती, कारण मंदिराला धोका आहे. ती सगळी झाडं तोडून टाकली आम्ही मंदिरा बसली. शासनानं काय आमच्याकडे किती वेळा 2-3 वेळा सांगितले तरी पण शासन काय लक्ष देणं झाले. सांगून तरी काय करायचं. हे किती तुटतंय आणि पावसाळ्याचं हे सुद्धा आता आम्हाला काय सांगता येत नाही अजून. पुढचं काय आता काय होईल हे नियोजित काय हे कळतच नाही. सांगलीतल्या शिराळा तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे जमिनीला आणि डोंगराला अक्षरशः भेगा पडल्या होत्या. त्यामुळे तालुक्यातल्या 6 गावांवर भूस्खलनाची टांगती तलवार आहे. मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्याला पूर आला, पण दुसरीकडे शिराळा तालुक्यात मुसळधार पावसाने गेल्या 25 वर्षाचा रेकॉर्ड मोडलेला आहे. साधारणतः 585 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानं
डोंगरावरील जमीन भुसभुशीत झाली आणि या जमिनीवर भेगा पडू लागल्या. इतकंच नाही तर शेतीचंही मोठं नुकसान झालंय. अतिशय पावसाचा दणका पड बसला येऊ आणि पावसाच्या दणक्यामुळं पूर्णपणे सगळं रान खाली आलं ते संध्याकाळी आम्ही आमच्या रस्त्यानं ये जा करीतून सकाळच्या पारी बघितलं तर पूर्णपणे रस्त्यावर सगळं झाडं बिडं येऊन पडली होती. आणि रोज येऊन बघायचं पाऊस पडल्यावर किती घसारलंय काय झालंय लांबनं येऊन चक्कर मारून आम्ही बघतो. मोठ्या प्रमाणामध्ये डोंगरच खाली आलेत, म्हणजे डोंगर खाली आलेत त्यामुळे शेती वाहून गेलेली आहे. ओढे नाले आणि नदीचं पाणी ह्या सगळ्या जमिनीमध्ये लोकांच्या आणि घरामध्ये सगळं शिरलं आहे. आणि जे डोंगरावर घर आहेत किंवा डोंगराच्या खाली ज्या वाड्या आहेत ती सगळं पाणी खाली जाऊन उमाळे फुटलेत लोकांच्या घरामध्ये. एवढी मोठी हानी इथल्या सगळ्या लोकांनी झालेली आहे. या ठिकाणी मोरणा धरण आहे. मोरणा धरणाच्या शेजारी एक प्रवीण शेटे म्हणून आहे, त्यांची 2 एकर शेती त्या नदीचे पात्र बदलल्यानं ती 2 एकर शेती वाहून गेलेली आहे. दोन्ही मोरणा धरणाच्या नदीच्या पात्र बदलल्यामुळे दोन्ही काठची जी शेती आहे ती वाहून गेलेली आहे. म्हणजे या वेळचा पाऊस असा होता की वाहून जाण्याचं प्रमाण जास्त होतं. तळीयेच्या दुर्घटनेनंतरही प्रशासन गंभीर का नाही असा सवाल इथल्या ग्रामस्थांना पडलाय. निसर्गानं संपूर्ण गाव आपल्या पोटात घेण्याआधी तरी सरकारनं जागं व्हावं अशी आर्त मागणी ग्रामस्थ करतायत. डोंगर दऱ्यामध्ये इतका पाऊस पडतो की त्या डोंगरावरची जी पठार आहेत ती भुसभुशीत झालेली आहेत. ते आता तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणचे सगळे डोंगर असे खचल्यात, खाली आल्यात. आणि जर थोडा पाऊस राहिला असता तर हे सगळे वरचे पठारं सगळी वाहून खाली गेली असती आणि डोंगर पायथ्याशी हा तालुक्यातला वर्ग राहणारा जो लोकवस्ती आहे ती गडप झाली असते. इथं भूकंप प्रवण क्षेत्र आहे, भूकंपाचा केंद्रबिंदू इथं वर आहे, त्यामुळे हादरे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होतात. आता जी भिजलेली घरं आहेत किंवा जनावरांचे गोटे आहेत भिजलेले, ते उद्या भविष्यामध्ये हादऱ्यामुळं पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आणि तिचं गांभीर्य शासनाने घ्यायला पाहिजे. शासन काय म्हणते आज अतिवृष्टी आहे का, पण हे घसरायचं प्रमाण किंवा घरं पडायचं प्रमाण पुढची 2 वर्षसुद्धा हादऱ्यामुळे राहू शकतं. एवढं गंभीर धोका किमान ह्या परिसरातल्या लोकांना त्यानिमित्ताने निर्माण झाला. शिराळा तालुक्यातील कोकणेवाडी ही वाडी वस्ती डोंगराच्या मध्यभागी आहे. या ठिकाणी घरात पाणी पाझरू लागल्यानं इथल्या 200हून अधिक ग्रामस्थांचं प्रशासनानं स्थलांतर केलंय. तर या ठिकाणी घरात फक्त जनावरं ठेवण्यात आलेली आहेत. रोज सकाळी इथले ग्रामस्थ वाडीवर येतात, शेतात काम करून परत स्थलांतर करतात. त्यामुळे सायंकाळी या गावामध्ये स्मशान शांतता असते. 246 लोक आहेत आणि शेतीला सकाळी 9ला येतात, संध्याकाळी 5ला जातात. बैलगी तेवढे 7ला येतात. व्यवस्था जनावरांची हितच असते. आमचे राहायचे गुड्याला शाळामध्ये. प्रत्येक वर्षी प्रशासन ग्रामस्थांचं स्थलांतर करत असल्यामुळे सरकारनं कायमस्वरूपी ग्रामस्थांचं पुनर्वसन करावं अशी एकमुखी मागणी आता ग्रामस्थ करतायत. प्रत्येक वर्षाला असे स्थलांतर करण्यापेक्षा शासनानं त्याची म्हणजे कायमस्वरूपी आम्हाला कुठंतरी स्थलांतर करावं अशी आमची सगळ्या ग्रामस्थांची विनंती आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा पश्चिम भागामध्ये निसर्गानं वरदान दिलंय. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र यंदाच्या पावसामुळे गावांना मोठा धोका निर्माण झालाय. जिल्ह्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी पूर नुकसानीचा पाहणी दौरा केला. मात्र शिराळा तालुक्यात याचा सर्वाधिक फटका बसलाय. इकडे मात्र मंत्र्यांनी पाठ फिरवलीये. या परिसरात आर्थिक स्थितीही ढासळतीये. सरकारनं तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी आता केली जात आहे. आज आपलं नवजासारखं क्षेत्र असेल, पाथरपुंजीसारखं क्षेत्र असेल, वारणा धरण क्षेत्र असेल, चरणचं असणारं क्षेत्र असेल की जिथं 350-400 मिलीमीटर पाऊस पडतो, त्या डोंगर कड्या कपाऱ्यामध्ये राहणारा जो आमचा असणारा गरीब तिथला डोंगर कड्या कपाऱ्यामध्ये विसावलेला जो आमचा तिथला सहकारी आहे, बंधू आहे, भगिनी आहेत, त्यांचं जीवनमान निश्चितपणे आज धोक्याच्या पातळीवरती आहे. खूप मोठ्या पद्धतीनं दरड कोसळणं, भूसंकलन होणं आणि त्या माध्यमातून जीविताला धोका निर्माण त्यांचा झालेला आहे. काही ठिकाणी प्रशासनाला आम्ही सातत्यानं विनंती करून त्यांचं स्थलांतर काही अंशी झालेलं आहे, काही काळासाठी झालेलं आहे. पण समजा जर गंभीर धोका टाळायचा असेल तर काहीतरी कायमस्वरूपी उपाय हा सरकारनं योजला पाहिजे आणि तरच निश्चितपणे ह्या डोंगर कड्या कपाऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांना न्याय मिळू शकेल. महापुराच्या संकटातून बाहेर पडलेल्या सांगलीतल्या शिराळा तालुक्यातल्या गावांवर दरड दुर्घटनेची टांगती तलवार आहे. आता सरकारला केवळ बोलण्याची नाही
तर कृती करण्याची गरज आहे. अन्यथा महाडमधल्या तळीये दुर्घटनेची पुनरावृत्ती शिराळ्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. या रिपोर्टचा एक छोटासा ब्रेक घेणार आहोत सकाळच्या बातम्यांमध्ये. मात्र या दरम्यानच्या बातम्या पुन्हा पाहायच्या असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.